नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते. मी आज बनवला आहे शाही पनीर मसाला. चला तर तुमच्यासोबत शेअर करते. इथे मी तेल गरम करून घेतलं आहे, तर त्याच्यामध्ये जे पनीरचे तुकडे आहेत ते मी फ्राय करून घेणार आहे. पनीरचे तुकडे फ्राय झाल्यानंतर त्याच तेलामध्ये मी 4 कांदे कट करून टाकलेले आहेत. तर आपल्याला हे गोल्डन थोडंसं ब्राऊन होईपर्यंत कांदे परतून घ्यायचे. तर 2 टमाटर त्याच्यामध्ये मी ॲड केले. त्याच्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा मी ह्याच्यामध्ये टाकला. खडे मसाले सर्व टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये आणि मस्त ह्याला परतून घ्यायचं. छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत ह्याला आपण मस्त परतून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही किती छान हे परतलेलं आहे. पूर्ण आपला टमाटरही मेल्ट झालेला आहे. तर आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहोत. तर मी थोडं आणखी तेल ॲड करून ह्याच्यामध्ये 2 चमचे शाही पनीर मसाला ॲड केलेला आहे. थोडीशी हळद, 1.5 चमचा इथे मी घाटी मसाला यूज केलेला आहे. अर्धा चमचा मी इथे धना जिरा पावडर टाकणार आहे. आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे. आपण छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचे. आपले हे सर्व मसाले छानपैकी परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी अद्रक, टमाटर आणि कांद्याची पेस्ट केली होती ती ॲड करणार आहोत. ही सर्व पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड करायची. ह्याला छानपैकी असं परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचे हे सगळं. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आता आपण हे जे टाकलेले सर्व मसाले आहेत हे झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण फ्राय केलेलं पनीर ॲड करायचं आहे. ह्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा गरम मसाला टाकला, थोडीशी कस्तुरी मेथी, स्वादानुसार नमक ॲड करायचं आणि इथे मोठा चमचा मी फ्रेश मलाई ॲड केलेली आहे. ह्याने ह्या शाही पनीर मसाल्याची टेस्ट खूप छान येते. त्यामुळे इथे मोठ्या चमचा मी मलाई ॲड केलेली आहे फ्रेश. ह्याच्यानंतर आपण हे 10 ते 15 मिनटं मस्तपैकी छान असं शिजवून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही किती छान असं तेल सुटलेलं आहे त्याला. आपली ही पनीरची सब्जी तयार आहे. तर तुम्ही पाहू शकता किती स्वादिष्ट आणि दिसायलाही सुंदर आपली शाही पनीर मसाला तयार आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.